कमळी मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत, की कमळीची आई आता लवकरच कमळीला सगळं सत्य सांगणार आहे, की कोण आहेत कमळीचे बाबा. आत्तापर्यंत कमळी लहान असल्यापासून कमळीच्या आईने तिच्यापासून हे सत्य लपवलं होतं, की तिचे बाबा कोण आहेत म्हणून. आणि कमळीने तिच्या नावापुढे बाबांचं नाही तर तिच्या आईचं सरोजचं नाव लावलं होतं. परंतु आजच्या भागात आपल्याला बघायला मिळतं, की कामिनीने कमळीच्या विरोधात एक मोठा डाव रचलेला असतो आणि तो डाव कामिनीवरच उलटतो आणि त्यामुळे खरं तर कमळीला आता तिचे बाबा लवकरच मिळणार आहेत. तर नेमकं हे सगळं कसं घडून येतं याबद्दल आपण चर्चा करूया. सगळ्यात आधी आपल्याला बघायला मिळतं, की गावामध्ये ना कमळीचा सत्कार होणार असतो. कारण तिकडचा जो सरपंच आहे त्याला समजलेलं असतं, की कमळीने युनिव्हर्सिटीमध्ये पहिला नंबर मिळवला म्हणजे अख्ख्या राज्यातल्या सगळ्या मुलांमध्ये पहिला नंबर मिळवला आणि या कारणामुळे त्यांना कमळीचा सत्कार करायचा असतो. तर होतं असं, की त्यांनी सगळी तयारी केलेली असते आणि तिकडच्या सगळ्या बायकांना खूप जास्त राग येत असतो, की कमळीचा का सत्कार करताय? म्हणजे त्या मुलीला हे पण माहिती नाही तिचा बाप कोण आहे? मग तिचा का सत्कार करायचा? आणि कामिनीने देखील एका माणसाला पाठवलेलं असतं कमळीच्या गावाला, कमळीवर नजर ठेवण्यासाठी आणि तिला वेगवेगळे कारस्थानं करायची असतात मुंबईमध्ये राहून. त्यामुळे तिने एका माणसाला कमळीच्या गावाला पाठवलंय. तर तो माणूस कामिनीला फोन करून सांगतो, की लवकरच कमळीचा सत्कार होणार आहे, कारण तिने राज्यात पहिला नंबर मिळवलाय. तर कामिनी बोलते, की तो सत्कार होऊ दे. आपण काय करायचं, की समोरच्या माणसाला एकदम वर जाऊन द्यायचं आणि त्यानंतर त्याला जोरात खाली आपटायचं. म्हणजे काय करायचं, की आधी कमळीला खूप वर जाऊन द्यायचं, तिचा सगळ्यांसमोर सत्कार होऊन द्यायचा. त्यानंतर सगळ्यांसमोर तिचा अपमान आपण घडवून आणायचा. असा कामिनीचा प्लॅन असतो. कारण कोणालाच माहिती नाहीये, की कमळीचा बाप बाप कोण आहे? कमळीला स्वतःला माहिती नाहीये. त्या गोष्टीवरून कामिनी लवकरच कमळीचा अपमान करणार असते. तर होतं असं, की सगळा कार्यक्रम ते असं स्टेज वगैरे बांधतात. तिकडे कमळीचा पोस्टर लावलेला असतो आणि तिकडच्या बायकांना तर कमळी वर खूप जळण होत असते. त्यामुळे ते खूप काही बोलत असतात कमळीला व सरोजला. सरोजला तर ते म्हणजेच कमळीच्या आईला खूप नावं ठेवत असतात. परंतु ते लोकं म्हणतात, की सरोजच्या सोबत जे काही झालं त्यामध्ये कमळीची चूक नाहीये. आणि सरपंच म्हणतो, की कमळीला आपण सत्कार तिचा करायचाच कारण तिने आपल्या गावाचं नाव अख्ख्या राज्यात मोठं केलंय. त्यामुळे मग कमळीला तिकडे बोलावलं जातं, तिचा सत्कार केला जातो आणि अशा पद्धतीने मग सगळ्या लोकांमध्ये तिचा सत्कार करतात, तिच्यासाठी टाळ्या वाजवल्या जातात, तिला हार लावला जातो. तेवढ्यातच कामिनीचा माणूस अख्ख्या गावामध्ये सगळीकडे पोस्टर लावतो. त्या पोस्टरवर लिहिलेलं असतं, की कमळीचा बाप कोण आहे, हे कमळीलाच माहिती नाहीये आणि तिकडे एका माणसाचा फोटो लावलाय आणि त्याच्यावर एक प्रश्नचिन्ह काढलेलं असतं. म्हणजे असं दाखवायला, की कमळीला तिचा बाप कोण आहे तेच माहिती नाहीये. अशा पद्धतीने सगळे लोकं आता तो पोस्टर बघतात. कमळी स्टेजवरती असते आणि त्यावेळेस कमळी तो पोस्टर बघते आणि तिला खूप वाईट वाटतं. मग ती तिच्या गळ्यातला हार काढते, सरळ माईककडे जाते आणि माईकवर बोलते, की "मला नाही माहिती आहे, की माझे बाबा कोण आहेत ते आणि माझ्या आईने देखील मला आत्तापर्यंत नाही सांगितलंय. पण मला माहिती आहे, की अ, एखादी बायको जिचा नवरा तिच्यासोबत नाहीये, तिला किती त्रास सहन करावा लागत असणार आहे आणि मला माझ्या आईवर अभिमान आहे, कारण आपली आई आपल्याला 9 महिने पोटात वाढवते, मरण यातना सहन करते आणि त्यानंतर आपला जन्म होतो आणि त्यानंतर देखील ती एवढ्या यातनेतून गेली आहे. तिने मला मोठं केलंय. मला आज तिने या उंचीवर आणलंय, की आज मी मुंबईला जाऊ शकले, परीक्षा देऊ शकले, एवढं मार्क्स मिळवू शकले. हे सगळं माझ्या आईमुळे झालंय. कोणीतरी असं बोलू शकतं का, की त्याच्या आईवर त्याची माया नाहीये किंवा त्याच्या आईने त्याच्यासाठी काही केलं नाहीये, असं कोणी नाही बोलू शकत. कारण आपली आई आपल्यासाठी खूप करते आणि मला अभिमान आहे, की माझ्या नावासमोर माझ्या आईचं नाव लागतं. कारण मी आहे कमळी सरोज मोहिते. अशा पद्धतीने मस्त कमळी भाषण देते आणि अशा पद्धतीने कामिनीचा डाव फेल होतो. कामिनीने असा विचार केला होता, की सगळ्यांसमोर कमळीचा सत्कार होईल. त्यानंतर ती पोस्टर लावेल अख्ख्या गावागावात, की कमळीचा बाप कोण आहे तिलाच नाही माहिती आणि सगळे लोकं मग कमळीला नावं ठेवतील. परंतु उलटंच झालं. कमळीने असलं मस्त भाषण दिलं आईवरती, की सगळे लोकं टाळ्या वाजवतात कमळीसाठी. सरपंचाला देखील खूप छान वाटतं, की आपल्या गावात एवढी हुशार पोरगी आहे आणि कमळीच्या आईचे तर डोळे भरून येतात. नंतर आपल्याला बघायला मिळतं, की ती एका वडाच्या झाडाखाली बसलेली असते कमळी निंगीसोबत आणि निंगी बोलते कमळीला, "तू किती छान बोलली कमळे." परंतु कमळी बोलते, की "मी जगाला तर उत्तर देऊ शकते माझ्या बाबांबद्दल, परंतु स्वतःला काय उत्तर देणार?" मला देखील खूप वाटतं, लहानपणीपासून वाटायचं, की माझे बाबा कोण आहेत?
सगळ्यांना त्यांचे बाबा शाळेला सोडवायला यायचे. मला कोणीच येत नव्हतं आणि मला तेव्हा वाटायचं, की माझ्या बाबांनी माझ्यासोबत असावा, माझी साथ द्यावी. पण मला ते सुख कधी मिळालंच नाही आणि माझे बाबा कुठे असतील मला पण प्रश्न पडतो. त्यांना कधी वाटत नसेल का, की आपल्या मुलीला येऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवावा. परंतु हे सगळं कमळीचं जे बोलणं आहे, ते कमळीची आई सरोज लांबून ऐकत असते. आता निंगी त्यावेळेस कमळीला बोलते, "कमळी, जर तुला एवढंच वाटतंय, तर तू एकदा विचारलं पाहिजे ना सरोज काकीला. तू एकदा विचारलं पाहिजे तुझ्या आईला, की नेमकं कोण आहे तुझे बाबा?" तर त्यावेळेस कमळी बोलते, "नाही, मी नाही विचारणार आईला. कारण तिने लहानपणीपासून मला माझ्या बाबांपासून लपवून ठेवलंय आणि त्यामागे काही ना काही मोठं कारण नक्की असणार आहे. जर मला एवढा त्रास होतो, जेव्हा अख्खं जग विचारतं, की तुझा बाप कोण आहे? तर माझ्या आईला किती जास्त त्रास होईल जेव्हा मी तिला विचारेल, की तुझा नवरा कोण आहे? आणि नक्कीच तिला काही ना काही प्रॉब्लेम असणार आहे, ज्यामुळे तिने ही गोष्ट आपल्यापासून लपवून ठेवली. त्यामुळे मी तिला त्रास देणार नाहीये आणि मी तिला विचारणार नाहीये. परंतु कमळीला खरंच जाणून घ्यायचं असतं, तिचे बाबा कोण आहेत? कुठे आहेत? वगैरे, वगैरे सगळं सत्य जाणून घ्यायचं असतं. तर आपल्याला असं बघायला मिळतं, की कमळीच्या आईला हे सगळं तिने ऐकलेलं असतं आणि तिला पण लक्षात येतं, की आपण चुकीचं केलंय. कमळीला लहानपणीपासून तिच्या बाबांबद्दल काहीच नाही सांगितलं आणि अ, आता कमळीची आई असा विचार करते, की आपण कमळीला सगळं सत्य सांगून टाकूया, की कोण आहेत तिचे बाबा. आणि मालिकेच्या पुढील भागात आपण तेच ट्विस्ट बघणार आहोत, की फायनली सरोज म्हणजेच कमळीची आई निर्णय घेणार आहे कमळीला तिच्या बाबांबद्दल सगळं सत्य सांगण्यासाठी आणि फायनली मालिका आता पुढे कुठेतरी चालली आहे. कारण कधीपासून आपण वाट बघत होतो कमळीला कधी समजतंय, की तिचे बाबा कोण आहेत? फायनली ते सत्य आता समोर येईल. दुसरीकडे आपल्याला हे देखील बघायला मिळतं, की ऋषीची त्याच्या आईसोबत खूप भांडणं होतात या गोष्टीवरून, की नयनतारा जे काही बोलली कमळीला तिच्या आईला, आता ऋषीला तर खूप राग आला होता त्याच्या आईवरती. परंतु तो जास्त काही बोलला नाही. कारण त्यावेळेस त्याच्या आईचा तिकडे अपमान होऊ नये. परंतु कमळीच्या आईचा अपमान झाला त्याचं काय? आता नयनतारा असं बोलते, की मला सगळं समजतं, की कुठे काय बोललं पाहिजे. पण कमळीच्या आईला समजतं का? पहिलं तर ती आपल्या घरी साधना मावशी बनून आली. त्यानंतर तिकडे ती सरोज बनून राहतीये. होऊ शकतं तिचं तिसरंच काहीतरी नाव आहे. तिला तिचा नवरा कोण आहे हे पण माहिती नाही. तुला समजतंय का यामागे काय गुपित असू शकतं? ला असं वाटली पाहिजे अशा बाईला. अशा पद्धतीने नयनतारा कमळीच्या आईला नावं ठेवत असते. पण ऋषी नयनताराला समजावतो, "अरे आई, तू तर मॉडर्न आहेस, तू प्रोग्रेसिव्ह आहे, तुला समजलं पाहिजे. जर एखाद्या बाईचा नवरा तिच्यासोबत नाहीये म्हणजे काही ना काही प्रॉब्लेम झाला असेल ना. असंच तू काही काही अंदाज का लावून ठेवते त्या त्या व्यक्तीबद्दल, की तिला तिचा नवरा माहिती नाहीये, मग ती बाईच खूप वाईट आहे, तिनेच काहीतरी चुकीचं केलंय." असं थोडी असू शकतं. आणि कमळीची यामध्ये काय चूक आहे, की तिचे बाबा तिच्यासोबत नाहीयेत. म्हणजे कमळी पण हे बोलली होती तिच्या स्टेजवरती, की बरेच लोकं अनाथ असतात. मग त्यांचा काही गुन्हा आहे का त्यांचे आई-वडील त्यांच्यासोबत नाहीयेत? अशाच पद्धतीने ऋषी देखील नयनताराला समजावतो, पण नयनताराला काहीच समजत नाही. त्यावेळेस ऋषीचा भाऊ तिकडे येतो आणि तो नयनताराचीच बाजू घेतो आणि ऋषीलाच खूप बोलतो. तो बोलतो नयनताराला, "बघ आई, मी बोललो होतो ना, हा ऋषी कमळी-कमळी करून कमळीच्या किती पुढे-पुढे चाललाय. आता तिच्या जाळ्यात तो अडकलाय." मग ऋषी तर खूप चिडतो त्याच्या भावावर. परंतु तो नयनताराला देखील हे बोलतो, की "मला हे सगळं पटलेलं नाहीये आणि मी तेच करणार आहे जे मला पाहिजे." नयनतारा त्यावेळेस बोलते, की "मला याविषयी अजून बोलायचं नाहीये." तर ऋषी बोलतो, "ठीक आहे, तुला नाही बोलायचं तर ठीक आहे. पण मी आता मोठा झालोय आणि मी माझे स्वतःचे निर्णय स्वतःसाठी घेणार." असं बोलून ऋषी तिकडून निघून जातो. त्याच वेळेस आपल्याला बघायला मिळतं, की ऋषीची वहिनी तिकडे येते. ती देखील ऋषीला समजावते, की "तू टेन्शन घेऊ नको कमळीचं. कमळी तिच्या गावात सुखरूप आहे, ती स्ट्राँग आहे. ती जर मुंबईसारख्या ठिकाणी एकटी राहिली, तर तिच्या गावात तर ती राहायला एकदम सज्ज आहे आणि ती स्ट्राँग आहे. आपल्याला माहिती आहे ती कशी आहे आणि ती मस्त राहील." असं बोलून ती ऋषीला समजावत असते. तर अशा पद्धतीच्या काही गोष्टी आपल्याला या मालिकेत बघायला मिळतात, ज्यामध्ये एका बाजूला आता कमळीला समजणार आहे, की तिचे बाबा कोण आहेत आणि दुसऱ्या बाजूला ऋषी त्याच्या आईपासून तुटायला तयार झालाय कमळीसाठी. तर आता बघूया मालिकेत पुढे अजून नवनवीन नेमकं काय-काय घडतंय ते. कामिनी देखील या सगळ्यामध्ये नक्कीच येईल. तर पाहूया मालिका अजून कुठे-कुठे कोणत्या वळणावरती जातीये. त्यासाठी आपल्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा असेच मालिकांचे अपडेट्स मिळवण्याकरिता. आपण भेटूया मालिकेच्या पुढील भागामध्ये. पाहूया मालिकेत पुढे नवनवीन अजून नेमकं काय-काय घडतंय ते.